नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत आहे। आता आपण बघायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम। पायथागोरस थिअरम आपण बघितलेला आहे आणि त्याच्यावरून आता आपण त्याचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत ते बघायचे आहेत। पायथागोरस थिअरम मध्ये आपण काय बघितलं बघा, तर राईट अँगलची जी अपोजिट साइड आहे तिला हायपोटेनस म्हणतात, ती रिमेनिंग टू साइड आणि तिचं आपण रिलेशन बघितलं। मग जर आता माझा ट्रायंगल दिला आणि त्या ट्रायंगल मध्ये जर राईट अँगल नसेल, ऍक्यूट अँगल किंवा ऑब्ट्यूस अँगल असेल, तर त्या ऍक्यूट अँगलची अपोजिट साइडचं तिच्या रिमेनिंग टू साइड्सची काय रिलेशन असणार आहे, किंवा ऍक्यूट अँगलच्या त्या अपोजिट साइडचं तिच्या रिमेनिंग टू साइड्सची काय रिलेशन असणार आहे हे आपण बघायचं आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये। फर्स्ट ऍप्लिकेशन काय आहे बघा, इन अ ट्रायंगल ABC angle C is an acute angle, segment AD perpendicular segment BC, prove that AB square is equals to BC square plus AC square minus 2 times BC into DC। ओके, आपल्याला दिलंय की आता C हा अँगल माझा ऍक्यूट अँगल आहे आणि AD ही BC वर परपेंडिक्युलर आहे। त्याच्यासाठी पहिला आपल्याला इथं एक ट्रायंगल ड्रॉ करून घ्यावा लागेल। कोणता ट्रायंगल सांगितलेला आहे बघा, इथं ABC हा ट्रायंगल दिलेला आहे। ओके, ABC हा ट्रायंगल दिलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला सांगितले काय बघा, C हा माझा ऍक्यूट अँगल आहे। ऍक्यूट अँगल म्हणजेच काय, अँगल C इज लेस दॅन 90 डिग्री, तो 90 डिग्री पेक्षा कमी असणार आहे। तर अजून सांगितलंय की AD BC वर परपेंडिक्युलर आहे, ही BC आहे, याच्यावर काय केलेला आहे आपला हा D हा परपेंडिक्युलर पडलेला आहे, AD परपेंडिक्युलर पडलेला आहे। तर आता आपण काय करूया, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अपोजिट जो आपला ऍक्यूट अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड काय आहे बघा, AB आहे। म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल्स टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2 टाइम्स BC इंटू DC। ओके, काय येणार आहे बघा, आपल्याला जी आपली ऍक्यूट अँगलची अपोजिट साइड आहे तिचा स्क्वेअर, रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2 टाइम आपला बेस BC इंटू इकडचा जो पार्ट आहे DC तो आपण घेऊ शकतो। ओके, प्रूफ आपण बघूया काय येईल बघा। प्रूफ मध्ये मी इथं त्याच्या आधी नेमिंग करते, नेमिंग करणार म्हणजेच काय करते बघा, AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू किंवा AC इज इक्वल्स टू साइडला मी इथं काय करते, नेमिंग करते। ओके, काय येईल बघा, कन्सिडर BC is equals to A, AC is equals to B and AB is equals to C। ओके, ही जी आपली येणार आहे AB ती C आहे असं कन्सिडर करते, AC जी आहे ती B कन्सिडर करते आणि आपला होल जो आहे हा BC सेगमेंट मी A कन्सिडर करते। त्याचबरोबर काय करते बघा, DC इज इक्वल्स टू X कन्सिडर करते। हा जर DC माझा X आला तर BD काय येणार आहे बघा, आपला BD काय येईल, BD इज इक्वल्स टू A मायनस X येणार आहे, कारण BC इज इक्वल्स टू BD प्लस DC आहे। मग त्यापैकी आपल्याला BC माहित आहे A, DC आहे X, म्हणजेच BD काय येईल, A मायनस X येणार आहे। आणि ही जी AD आहे ती मी P कन्सिडर करते, म्हणजेच काय येणार आहे, AD इज इक्वल्स टू P। ओके, आता इथं परपेंडिक्युलर पडल्यामुळे दोन राईट अँगल झाले, तर ते दोन राईट अँगल कसे होतील आपण बघूया। नाउ इन ट्रायंगल ADB, ADB मध्ये काय येईल बघा, बाय पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम तिथे अप्लाय करूया। ADB मध्ये काय आहे बघा, D अँगल आपला 90 डिग्री आहे, म्हणजेच काय येणार आहे बघा, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर येणार आहे। काय येईल बघा पायथागोरस थिअरम, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर येणार आहे। व्हॅल्यू पुटअप करूया, AB स्क्वेअर म्हणजेच काय येईल बघा, C स्क्वेअर इज इक्वल्स टू AD काय आहे P स्क्वेअर प्लस BD इज A मायनस X ब्रॅकेट स्क्वेअर। ओके, हे आपण ऍज इट इज ठेवूया, जर आपल्याला गरज वाटली तर आपण हे पुढे सॉल्व्ह करूया किंवा असंच ठेवूया, नाहीतर मी आता सॉल्व्ह करून घेते। काय होईल बघा, P स्क्वेअर प्लस इथं काय होणार आहे, A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजेच काय येईल, A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर। ओके, नाउ आपण आता कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1।
आपण आता पुन्हा दुसरा ट्रायंगल कन्सिडर करूया. इन अ ट्रायंगल एडीसी. ओके, एडीसी मध्ये अगेन बाय पायथागोरस थेरम. एडीसी मध्ये पुन्हा पायथागोरस थेरम कसा येईल बघा. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू डी हे आपला परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे त्याच्यामुळे हायपोटेनस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर येणार आहे. ओके, AC आपला काय आहे बघा B आहे. B स्क्वेअर इज इक्वल्स टू P स्क्वेअर प्लस DC इज X स्क्वेअर. याच्यावरून आपण आता P ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. P स्क्वेअर काय येईल बघा. X स्क्वेअर तिकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस येईल. इम्प्लाइज दॅट P स्क्वेअर इज इक्वल्स टू B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता आलेली P स्क्वेअर ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करूया. काय येईल बघा. पुट P square is equals to B square minus X square in काय केलेलं आहे बघा. B square minus X square जो आहे तो आपण काय करूया आपल्या इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. काय होईल बघा इथं C square is equals to P स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करायची. काय आहे ती B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. पुढच्या टर्म्स ऍज इट इज राहणार आहेत. प्लस A स्क्वेअर प्लस मायनस 2 टाइम्स AX प्लस X स्क्वेअर. ओके, कोणत्या टर्म निग्लेक्ट होतात बघा. C स्क्वेअर इज इक्वल्स टू B स्क्वेअर ऍज इट इज राहील. मायनस X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर कॅन्सल आउट होईल. प्लस A स्क्वेअर मायनस 2 टाइम्स AX. ओके, आता आपल्या ज्या हे नोटेशन्स दिलेले आहेत त्याच्या लेंथ पुट करूया. C म्हणजेच काय आहे बघा आपला AB आहे. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू B म्हणजे कोण आहे बघा आपला AC आहे. AC स्क्वेअर प्लस A इज नथिंग बट BC स्क्वेअर मायनस 2 टाइम्स A इज BC इंटू X काय आहे बघा आपला DC आहे. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2 इंटू BC इंटू DC. ओके, हे आपलं ऍक्यूट अँगलची अपोजिट साइड आणि रिमेनिंग 2 साइड यांच्यामधलं रिलेशन असणार आहे. काय केलेलं आहे बघा मी आपल्याला सांगितलेलं आहे की AD हा BC वर परपेंडिक्युलर आहे. त्यावरून मी फक्त नेमिंग केलेलं आहे साइड्सना. ABC AD ही P आहे. DC मी X कन्सिडर केला तर BD माझी A मायनस X येणार आहे. आणि त्याच्यावरून 2 ट्रायंगल येतात. त्या 2 ट्रायंगल मध्ये आपण फक्त पायथागोरस थेरम आपला यूज करायचा आहे. आणि पायथागोरस थेरम यूज करून काय केलेलं आहे आपण आपल्याला जे रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह केलेलं आहे. सेकंड ऍप्लिकेशन आहे. इन अ ट्रायंगल ABC अँगल ACB is obtuse angle segment AD perpendicular segment BC. Prove that AB square is equals to BC square plus AC square plus 2BC into CD. ओके, आधीच्या ऍप्लिकेशन सारखंच हे ऍप्लिकेशन आहे. तिथं आपल्याला C हा आपला जो अँगल आहे तो काय केला होता बघा ऍक्यूट अँगल दिला होता म्हणजे लेस दॅन 90 होता. आता इथं C अँगल आपल्याला ऑब्ट्यूस अँगल दिलेला आहे विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि सेम तेच आहे. AB स्क्वेअर इज इक्वल्स टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ऍक्यूट अँगल वेळी फक्त ही टर्म मायनस होते आणि ऑब्ट्यूस अँगल वेळी ही टर्म काय होणार आहे प्लस होणार आहे. फिगर ड्रॉ करूया आपण. आता माझा अँगल ऑब्ट्यूस अँगल आहे त्याच्यामुळे फिगर काय येईल बघा अशी येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे ABC. ओके, C अँगल हा ऑब्ट्यूस अँगल आहे. ABC येईल. त्याच्यासाठी मी काय करते बघा आपल्याला सांगितलंय की AD परपेंडिक्युलर ऑन BC म्हणजे ही पुढे एक्सटेंड करून काय करते याच्यावर परपेंडिक्युलर D ह्या पॉइंट मधून टाकून घेते. इथं पॉइंटला आपण नेमिंग करूया D. ओके, विच इज AD परपेंडिक्युलर ऑन BC. त्याच्यासाठी आता पुन्हा आपण इथं आपल्या साइड देऊया. साइड काय येतील बघा AB स्क्वेअर आहे AC आणि BC आहे. AD ला मी P म्हणते. इथं काय म्हणणार आहे BC इज A. नेक्स्ट AB इज C अँड AC इज B. आणि हा काय येणार आहे आपला X येणार आहे. ओके, काय केलेलं आहे बघा कन्सिडर AB
is equals to C, BC is equals to A, AC is equals to B, AD is equals to P, BC is equals to X, therefore BD is equals to होल BD काय येणार आहे बघा आपला BC प्लस DCA म्हणजेच काय येणार आहे A प्लस X येणार आहे. नाउ हियर अगेन कन्सिडर टू ट्रायंगल्स. कोणते ट्रायंगल येतील बघा, हा आपला परपेंडिक्युलर आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा ADC हा ट्रायंगल येईल आणि ADB हे दोन ट्रायंगल येणार आहेत. तिथे आपण पायथागोरस थेरम यूज करूया. फर्स्टली इन अ ट्रायंगल ADB. ओके, आपण मोठा ट्रायंगल कन्सिडर करूया. ADB मध्ये काय येईल बघा, बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय येईल बघा, ADB आहे म्हणजेच ही न साइड कन्सिडर करता, आता हे नाही असं कन्सिडर करा. ADB मध्ये काय येणार आहे बघा, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर येणार आहे. काय येईल बघा, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर येणार आहे. व्हॅल्यू आपल्या पुटअप करूया. AB म्हणजेच काय आहे C स्क्वेअर इज इक्वल्स टू AD इज P स्क्वेअर प्लस DB काय आहे बघा आपला BD इज A प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर. हे पुन्हा सॉल्व्ह करून घेऊया. काय येईल बघा, C स्क्वेअर इज इक्वल्स टू P स्क्वेअर प्लस ह्याचं काय येईल एक्सपान्शन A स्क्वेअर प्लस 2AX प्लस X स्क्वेअर. Call this as equation number 1. Now again we can use Pythagoras theorem in this small triangle. Okay. Now in a triangle ADC. Okay. ADC या triangle मध्ये again by Pythagoras theorem. Pythagoras theorem तिथे पुन्हा काय येईल बघा, ADC हा ट्रायंगल आहे म्हणजेच काय येईल, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर येणार आहे. त्याचे नोटेशन्स आपण पुट करूया. AC काय आहे बघा, B आहे. B स्क्वेअर इज इक्वल्स टू P स्क्वेअर प्लस CD काय आहे, X स्क्वेअर आहे. आधीच्या सारखं आपण याच्यावरून P ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. P स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. ओके, आता ही P स्क्वेअर ची व्हॅल्यू इथे पुट करूया. काय येईल बघा, पुट P स्क्वेअर इज इक्वल्स टू B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर काय होईल बघा, C स्क्वेअर इज इक्वल्स टू P स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे, B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस 2AX प्लस X स्क्वेअर. ओके, पुन्हा काय होईल, X स्क्वेअर कॅन्सल आउट होईल. देयरफॉर C स्क्वेअर इज इक्वल्स टू B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस 2AX. ओके, याच्यावरून आता नोटेशन्स आपलं नेमिंग केलेलं आहे ते पुट करूया. C काय आहे बघा, आपला AB आहे. देयरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू B इज AC स्क्वेअर प्लस A काय आहे बघा आपला BC आहे, BC स्क्वेअर प्लस 2 इंटू A पुन्हा काय आहे BC आहे इंटू X काय आहे आपला DC आहे. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे. AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 2 इंटू BC इंटू CD. ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. जर माझा अँगल ऍक्यूट अँगल असेल तर काय होणार आहे बघा, आपल्याला सेम राहील. ऍक्यूट अँगलची अपोजिट साइड ही रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन मायनस 2 इंटू आपला जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्याची एक साइड आणि जो होल आपला बेस येणार आहे तो येईल. पण जेव्हा माझा अँगल ऑब्ट्यूज असणार आहे तेव्हा तिथं फक्त मायनसच्या जागी काय होतं, प्लस होतं. सेम वेने आपण काय केलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. फक्त तिथं आपल्याला A मायनस X होता आणि या कंडिशन मध्ये काय आलेलं आहे, A प्लस X आलेला आहे. ही दोन ऍप्लिकेशन यूज करून आपल्याला आपला नेक्स्ट थेरम आहे तो पाहायचा आहे. नेक्स्ट इज अपोलोनियस थेरम. आता अपोलोनियस थेरम काय आहे बघा, इन अ ट्रायंगल ABC if M is midpoint of a segment BC
देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, फर्स्टली ट्रायंगल आपल्याला दिलेला असणार आहे, म्हणजेच काय दिलेलं असणार आहे बघा, ABC हा ट्रायंगल दिलेला असेल, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, M हा मिड पॉइंट आहे. M हा मिड पॉइंट असेल तर काय येणार आहे, M हा मिड पॉइंट आहे म्हणजे तो परपेंडिक्युलर आहे असं नाही. M हा मिड पॉइंट आहे म्हणजे BM इज इक्वल्स टू MC, हे दोन काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्याच्यासाठी मी कन्स्ट्रक्शन काय करते तर A पासून काय करते, D ही परपेंडिक्युलर BC वर टाकते. ओके, म्हणजे आता इथं आपल्याला काय होईल बघा, तर दोन ट्रायंगल इथं आपल्याला फॉर्म आउट होतील. त्या ट्रायंगल वरून काय करू शकतो आपण, आधीचे जी ऍप्लिकेशन दोन बघितलेले आहेत ती ऍप्लिकेशन यूज करून आपण काय करू शकतो, आपला थिअरम प्रूव्ह करू शकतो. ओके, गिव्हन काय आहे बघा आपल्या थिअरम मध्ये, तर अँगल इन अ ट्रायंगल ABC M is midpoint. M is midpoint of side BC. BC चा M हा काय आहे, मिड पॉइंट आहे, म्हणजेच काय असणार आहे, दॅट इज BM इज इक्वल्स टू MC. ओके, नाउ प्रूव्ह काय करायचं आहे बघा आपल्याला. प्रूव्ह करण्यासाठी काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी मी एक स्मॉल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे बघा मी इथं, तर ड्रॉ AD परपेंडिक्युलर साइड BC. AD काय केलेली आहे, BC या साइडवर मी परपेंडिक्युलर टाकलेली आहे. आता आपण प्रूफ बघूया. प्रूफ साठी काय येतात बघा, दोन वेनी आपण हा प्रूव्ह करू शकतो. एक तर इथं आपण पायथागोरस थिअरम पण यूज करू शकतो, किंवा आपण जी काही पायथागोरस थिअरमची ऍप्लिकेशन्स यूज केलेली आहेत ती यूज करू शकतो. मेथड 1 मी दाखवते तुम्हाला. मेथड 1 मध्ये काय येईल बघा, इथं आता M हा मिड पॉइंट दिलेला आहे, म्हणजे ही परपेंडिक्युलर नाहीये. जर M हा परपेंडिक्युलर नसेल तर तिथं काय होतात बघा, दोन अँगल तयार होतात. एक तर हा AMC हा ॲक्यूट अँगल तयार होईल आणि AMB हा काय होणार आहे, ऑब्ट्यूस अँगल तयार होणार आहे. त्यावरून आपण ऍप्लिकेशन यूज करू शकतो. प्रूफ मध्ये बघा, इफ AM इज नॉट परपेंडिक्युलर on BC, then angle AMC is acute angle and angle AMB is obtuse angle. काय होईल बघा इथं, जर आपली ही AM ही परपेंडिक्युलर नाहीच आहे, ती जर ही परपेंडिक्युलर नसेल तर AMC हा आपला ॲक्यूट अँगल होणार आहे, तर AMB हा आपला ऑब्ट्यूस अँगल होणार आहे. देअरफॉर बाय ऍप्लिकेशन्स वरून आपण काय सांगू शकतो बघा, इफ अँगल AMC इज ॲक्यूट अँगल, जर तो ॲक्यूट अँगल असेल तर आपण काय लिहू शकतो बघा, ॲक्यूट अँगल आहे, AMC हा ॲक्यूट अँगल आहे, म्हणजेच काय येणार आहे, ॲक्यूट अँगल समोरची जी साइड आहे तिचा स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतो बघा, रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर, म्हणजेच काय येणार आहे, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर प्लस ॲक्यूट अँगलच्या वेळी काय होतं, मायनस होतं, -2 इंटू काय होतं बघा, होल ही आपली MC येणार आहे, इंटू हा परपेंडिक्युलरच्या बाजूचा हाफ पोर्शन, म्हणजेच काय येणार आहे, MC इंटू MD. ओके, हे ॲक्यूट अँगलच्या वेळी होईल. नाउ अगेन कन्सिडर इफ ट्रायंगल अँगल AMB इज ऑब्ट्यूस अँगल. आता तो ऑब्ट्यूस अँगल असेल तर पुन्हा काय येतं बघा, ऑब्ट्यूस अँगलची अपोजिट साइड म्हणजेच काय येईल, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर, म्हणजेच काय येणार आहे, AM स्क्वेअर प्लस काय येणार आहे बघा, BM स्क्वेअर येईल.
प्लस आपल्याला प्लस लागतं, प्लस काय येणार आहे की bm इंटू हा काय तो आपला स्मॉल पोर्शन काय येणार आहे बघा bm प्लस 2 इंटू bm इंटू md येणार आहे. ओके, हिअर वी कॅन कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. ओके, काय केलेलं आहे बघा आपण फक्त आपले ऍप्लिकेशन यूज करून ऍक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगलच्या अपोजिट साइडचं रिलेशन इथे लिहिलेलं आहे. आता काय होईल बघा, बट bm इज इक्वल्स टू mc आहे. ओके, कारण m हा मिड पॉइंट आहे, म्हणजे जिथं जर आपण जिथं mc दिसते तिथं bm नी रिप्लेस करूया फर्स्ट इक्वेशन मध्ये. देअरफॉर काय होईल बघा, देअरफॉर ac स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट am स्क्वेअर प्लस mc स्क्वेअर मी काय करते bm नी रिप्लेस करते, bm स्क्वेअर मायनस 2 इंटू mc आहे तिथे मी काय करते bm लिहिते, bm इंटू काय आहे md आहे. कॉल दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन 3 काय आलं, ac स्क्वेअर इज इक्वल्स टू am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर मायनस 2bm इंटू md. काय केलेलं आहे, मिड पॉइंट असल्यामुळे आपण फक्त तिथं mc जो आहे तो bm नी रिप्लेस केलेला आहे. आता आपल्याला काय पाहिजे आहे बघा, ac स्क्वेअर ab स्क्वेअर आहे त्या दोघांची ऍडिशन पाहिजे आहे, म्हणजे आपण काय करूया फर्स्ट आणि सेकंड ची ऍडिशन करूया. ऍडिंग 2 and 3, 2 आणि 3 ची ऍडिशन करूया. काय होईल बघा ऍडिशन केल्यावर, इथं RHS ची ऍडिशन काय होईल, पुन्हा लिहिते मी ते इक्वेशन. सेकंड आहे ab स्क्वेअर इज इक्वल्स टू am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर प्लस 2 इंटू bm इंटू md. ओके, सेकंड इक्वेशन आहे ab स्क्वेअर इज इक्वल्स टू am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर प्लस 2 इंटू bm इंटू md. याच्यामध्ये प्लस सांगितलेला आहे, प्लस काय येणार आहे बघा आपलं इथं आता थर्ड इक्वेशन आहे ac स्क्वेअर इज इक्वल्स टू am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर मायनस 2 इंटू bm इंटू md. ऍडिशन करूया, RHS ची ऍडिशन काय होईल बघा, ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल्स टू am स्क्वेअर इज 2 टाइम्स am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर इज 2 टाइम्स bm स्क्वेअर आणि हा काय आहे प्लस 2bm इंटू md मायनस 2bm इंटू md. हे दोघं एकमेकांना कॅन्सल आउट होतील आणि हेच आपलं रिक्वायर्ड प्रूफ आहे. काय आहे बघा, ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स am स्क्वेअर प्लस 2 टाइम्स bm स्क्वेअर. ओके, काय केलेलं आहे फक्त इथं आपल्याला m हा मिड पॉइंट आहे, m हा मिड पॉइंट आहे म्हणजे तो परपेंडिक्युलर नाहीये. जर तो परपेंडिक्युलर नसेल तर तिथं एक ऍक्यूट अँगल तयार होणार आहे, एक ऑब्ट्यूज अँगल तयार होणार आहे. ते ऍक्यूट अँगल ऑब्ट्यूज अँगल आपण त्या ट्रायंगल मध्ये कन्सिडर करून काय करू शकतो, आपले जे ऍप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत ते यूज करून काय केलेलं आहे मी इथं फाइंड आउट केलेले आहेत दोन कंडिशन. बट हियर m इज मिड पॉइंट, देअरफॉर bm इज इक्वल्स टू mc. म्हणजे मी इक्वेशन 1 मध्ये काय केलेलं आहे, जिथे जिथे माझा mc आहे तो bm नी रिप्लेस केलेला आहे. नंतर आपल्याला रिक्वायर्ड कंडिशन साठी दोन इक्वेशनची ऍडिशन करून काय केलेलं आहे, ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स am स्क्वेअर प्लस 2 टाइम्स bm स्क्वेअर. म्हणजेच काय येणार आहे बघा, जर आपल्याला ट्रायंगल दिला असेल तर त्याच्यामध्ये अपोलोनियस थेरम कसा येतो, बेस सोडून दुसऱ्या जर दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हणजेच काय येणार आहे ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, जी आपली मीडियन आहे त्याची 2 टाइम्स स्क्वेअर येणार आहे, 2 टाइम्स स्क्वेअर प्लस एक पोर्शन किंवा हा पोर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच काय येईल आपला तो अपोलोनियस थेरम येणार आहे. ही झाली मेथड 1 ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपले ऍप्लिकेशन यूज केलेले आहेत. आता आपण सेकंड मेथड मध्ये काय करू शकतो, पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सेकंड मेथड पण आपण बघूया. आता सेकंड मेथड बघूया. सेकंड मेथड मध्ये इथे आपल्याला सेम राहणार आहे गिव्हन प्रूफ. त्यासाठी मी कन्सिडर करते किंवा कन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा,
एम आपल्याला मिड पॉइंट दिलेला आहे, तर तोच मी काय करते, परपेंडिक्युलर एम आहे असं कन्सिडर करते आणि एम हा माझा मिड पॉइंट येणार आहे. ओके, म्हणजे हा परपेंडिक्युलर आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर एम, ड्रॉ परपेंडिक्युलर एम ऑन साइड BC. BC वर मी एम ही परपेंडिक्युलर काय केलेली आहे बघा, ड्रॉ केलेली आहे. आता आपला प्रूफ बघूया. ही काय आहे, आपली मेथड नंबर 2 आहे. फर्स्ट मेथड मध्ये आपण ऍप्लिकेशन यूज केलेले आहे. सेकंड मेथड मध्ये आपण आता काय केलेलं आहे बघा, एम हा माझा परपेंडिक्युलर आहे, त्याचबरोबर एम हा मिड पॉइंट आहे. जर एम हा मिड पॉइंट असेल तर BM इज इक्वल्स टू MC असणार आहे. पण आता हा एम परपेंडिक्युलर असल्यामुळे इथं पुन्हा दोन ट्रायंगल मध्ये एम हा राईट अँगल आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, इथं पायथागोरस थेरम यूज करू शकतो. मेथड 2 मध्ये काय होईल बघा, इन अ ट्रायंगल AMC बाय पायथागोरस थेरम. AMC मध्ये आपण काय करू शकतो, पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पायथागोरस थेरम काय येतो बघा, हायपोटेनस स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू रिमेनिंग टू साइड स्क्वेअर. मग AC स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर, इक्वेशन नंबर 1. Similarly, we can use Pythagoras theorem in the triangle AMB. Okay, in triangle AMB again by Pythagoras theorem. काय होईल बघा तिथं पायथागोरस थेरम, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर येणार आहे. ओके, कॉल दिस इज इक्वेशन नंबर 2. बट वी नो BM इज इक्वल्स टू MC, हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. देयरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. मी काय केलेलं आहे, पुन्हा इथं MC ला काय केलेलं आहे, BC ने रिप्लेस केलेलं आहे. पुन्हा आपण काय करूया, 2 आणि 3 ची ऍडिशन करूया. ऍडिंग 2 आणि 3 ची ऍडिशन केल्यावर काय होईल बघा, 2 काय आहे आपला, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस आपलं थर्ड इक्वेशन काय आहे बघा, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. दोघांची ऍडिशन काय होईल बघा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. LHS ची ऍडिशन येईल AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर इज 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे बघा, रिक्वायर्ड प्रूफ आपला करायचा आहे. दोन्ही मेथडनी करू शकतो. तिथे आपण आपली ऍप्लिकेशन यूज करून ॲक्यूट अँगल ऑब्ट्यूस अँगलचे यूज करू शकतो, किंवा डायरेक्टली ती AM परपेंडिक्युलर आहे असं कन्सिडर करून काय करू शकतो, पायथागोरस थेरमनी सांगू शकतो. म्हणजेच काय, शॉर्ट मध्ये अपोलोनियस थेरम हा काय असणार आहे बघा, आपला जो आपला बेस सोडून ज्या दोन रिमेनिंग साइड आहेत त्या साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन इज इक्वल्स टू 2 टाइम्स स्क्वेअर ऑफ आवर परपेंडिक्युलर लाईन, किंवा आपली मीडियन असेल तर आणि काय येणार आहे, प्लस 2 टाइम्स या मीडियन पैकी दोन्हीपैकी एखादा पोर्शन आपण काय करायचा, घेऊन त्याचा स्क्वेअर करायचा आहे. इथे तुमचे ऍप्लिकेशन आणि अपोलोनियस थेरम फिनिश झालेला आहे. याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, इन फिगर segment PM is a median of a triangle PQR. PM is equals to 9 and PQ square is PQ square plus PR square is equals to 290. Then find QR. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला PQR हा ट्रायंगल दिलेला आहे. या ट्रायंगल मध्ये PM आपल्याला दिलेला आहे 9 which is a median of our triangle. Then they can use us PQ square plus PR square is equals to 290 and find QR. आपल्याला QR फाइंड आउट करायचे आहे. सोल्युशन बघूया. काय केलेलं आहे बघा, इन अ ट्रायंगल PQR PM is median. PM is median. जर PM ही मीडियन असेल म्हणजेच काय असेल, M हा जर आपला मिड पॉइंट असेल तर काय असणार आहे बघा, देयरफॉर
क्यू एम इज इक्वल्स टू एम आर इज इक्वल्स टू हाफ ऑफ क्यू आर असणार आहे. कारण क्यू आर म्हणजेच काय म्हणतो आपण, क्यू एम प्लस एम आर, पण एम हा मिड पॉइंट असल्यामुळे क्यू एम इज इक्वल्स टू एम आर येणार आहे. क्यू एम इज इक्वल्स टू एम आर म्हणजेच काय असणार आहे, होल क्यू एमच्या एम आर आणि क्यू एम हे काय असणार आहे, हाफ असणार आहे. ओके, आता इथं काय करूया आपण, आपला अपोलोनियस थेरम यूज करूया. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम काय येईल बघा, इथं मी काय सांगितलेलं होतं तुम्हाला, अपोलोनियस थेरम साठी बेस सोडून रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हणजेच काय येणार आहे, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे, 2 टाइम्स स्क्वेअर ऑफ मीडियन किंवा परपेंडिक्युलर लाईन, 2 टाइम्स पी एम स्क्वेअर प्लस आपण काय करू शकतो, 2 टाइम्स स्क्वेअर ऑफ दोन्हीपैकी एक काय करू शकतो, सेगमेंट घेऊ शकतो. मी काय करते इथं 2 टाइम्स क्यू एम स्क्वेअर घेते. ओके, काय येईल बघा, आता इथं व्हॅल्यू पुटअप करूया. पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर दिलेला आहे 290 प्लस 2 टाइम्स पी एम काय आहे 9 आहे, 9 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स क्यू एम स्क्वेअर. ओके, काय येईल 290 इज इक्वल्स टू 2 इंटू 9 स्क्वेअर इज 81 प्लस 2 टाइम्स क्यू एम स्क्वेअर. ओके, सॉल्व करूया. 290 इज इक्वल्स टू 2 इंटू 1 इज 2. ओके, 162 येणार आहे प्लस 2 टाइम्स क्यू एम स्क्वेअर. ओके, आता हा प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल. 290 मायनस 162 इज इक्वल्स टू 2 टाइम्स क्यू एम स्क्वेअर. ओके, काय येणार आहे बघा, 290 मायनस 162 इज 821. 128 इज इक्वल्स टू 2 टाइम क्यू एम स्क्वेअर. याच्यावरून क्यू एम स्क्वेअर काय येईल बघा, 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 128 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू क्यू एम स्क्वेअर. ओके, 128 डिवाइडेड बाय 2 काय येईल बघा, क्यू एम स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे 64 येईल. ओके, याच्यावरून क्यू एम काय येणार आहे, देअरफॉर क्यू एम इज इक्वल्स टू व्हॉट 8. ओके, क्यू एम जर 8 आली, आपल्याला क्यू आर फाइंड आउट करायचा आहे आणि क्यू आर काय आहे बघा, आपल्याला क्यू एम इज इक्वल्स टू 1/2 ऑफ क्यू आर. देअरफॉर क्यू एम इज इक्वल्स टू 1/2 ऑफ क्यू आर. व्हॅल्यू पुटअप करूया. क्यू एम काय आहे 8 इज इक्वल्स टू हाफ ऑफ क्यू आर. इथं 2 डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय येणार आहे 8 इंटू 2 इज इक्वल्स टू क्यू आर. देअरफॉर क्यू आर इज इक्वल्स टू व्हॉट 16. हेच काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ट्रायंगल मध्ये आपल्याला सांगितलंय की एम हा मीडियन आहे, त्याबरोबर काय सांगितलेलं आहे त्यांनी, रिक्वायर्ड कंडिशन दिलेले आहेत, पीएम दिलेला आहे. इथं आपण फक्त अपोलोनियस थेरम यूज करून काय केलेले आहे, क्यू एम ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. पण क्यू एम काय आहे, हाफ ऑफ क्यू आर आहे, म्हणजेच काय येणार आहे, क्यू आर आपला 16 आलेला आहे. नेक्स्ट इज prove that the sum of squares of diagonals of a rhombus is equal to the sum of squares of the side. ओके, आपल्याला एक डायगोनल दिलेला आहे आणि प्रूव्ह करायचा आहे की सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल. आता इथं डायगोनल काय आहेत बघा, पी आर आणि क्यू एस हे डायगोनल आहेत आणि काय सांगितलेले आहे, त्या डायगोनलच्या स्क्वेअरची सम इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड. साइड काय आहेत बघा, पी क्यू, क्यू आर, आर एस आणि काय येणार आहे पी एस. या साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन इज इक्वल्स टू या दोन डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन येणार आहे. ओके, गिव्हन काय काय आहे बघा आपल्याला सोल्युशन मध्ये, गिव्हन इज क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ रोम्बस. ओके, हा आपल्याला रोम्बस दिलेला आहे. त्याचबरोबर द डायगोनल्स आर, त्याचे डायगोनल्स काय आहेत बघा, द डायगोनल्स क्यू एस अँड पी आर इंटरसेक्ट, त्या दोघांनी इंटरसेक्ट केलेला आहे ऍट पॉइंट टी. टी या पॉइंट मध्ये काय केलेलं आहे, हे दोन डायगोनल माझे इंटरसेक्ट झालेले आहेत. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, इथं प्रूव्ह काय करायचं आहे, तर त्या डायगोनलच्या स्क्वेअरची सम ही काय असणार आहे, साइडच्या स्क्वेअरच्या सम इतकी असणार आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर इज इक्वल्स टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर
प्लस पी एस स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, प्रूफ मध्ये बघूया काय येईल बघा. प्रूफ मध्ये इथं आपल्याला एक प्रॉपर्टी माहित आहे की डायगोनल ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. काय येणार आहे बघा, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट करतात म्हणजे काय करतात बघा, ते दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. म्हणजेच काय येणार आहे इथं काय येणार आहे बघा, पीटी इज इक्वल्स टू आरटी असणार आहे अँड क्यूटी इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, एसटी असणार आहे. म्हणजे जर दोन इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन होत असेल तर आपण काय करू शकतो, इथं पी क्यू एस आणि काय करू शकतो, एस आर क्यू या दोन ट्रायंगल मध्ये काय करू शकतो, अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. देन इन ट्रायंगल पी क्यू एस अँड ट्रायंगल एस आर क्यू, ओके, बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम काय येईल बघा, पीक्यूएस मध्ये काय येणार आहे, पीक्यू स्क्वेअर प्लस एस पी स्क्वेअर. काय येणार आहे बघा, पीक्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, आपली ही जी आहे मीडियन होणार आहे आता 2 टाइम्स पीटी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स मी घेतं क्यूटी घेते 2 टाइम क्यूटी स्क्वेअर येणार आहे. इक्वेशन नंबर 1. सिमिलरली वी कॅन यूज अपोलोनियस थेरम इन एस आर क्यू. ओके, काय येणार आहे बघा, एस आर क्यू मध्ये क्यू आर स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स आर टी स्क्वेअर प्लस काय येणार आहे 2 टाइम क्यूटी स्क्वेअर येणार आहे. पुन्हा याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, नाउ ऍड इक्वेशन 1 and 2. ऍडिंग 1 and 2. 1 आणि 2 चे ऍडिशन करूया. काय येईल बघा, एलएचएस चे ऍडिशन पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर. ओके, इज इक्वल्स टू मी या दोघांमधून काय करते 2 कॉमन काढते. काय होईल बघा, 2 टाइम्स पीटी स्क्वेअर प्लस आर टी स्क्वेअर. ओके, प्लस काय होईल 4 क्यूटी स्क्वेअर येईल. ओके, 4 क्यूटी स्क्वेअर आला. आता काय करू शकतो आपण, इथं एलएचएस आपली ऍज इट इज राहील. म्हणजेच काय आहे बघा, ती पी क्यू स्क्वेअर मी रिअरेंज करून घेते. पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर. मी फक्त रिअरेंज केलेलं आहे, तेच आहे, फक्त काय केलेलं आहे, रिअरेंज केलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे पीटी इज इक्वल्स टू काय आहे, आरटी आहे, ते पुट करूया. इज इक्वल्स टू 2 टाइम पीटी स्क्वेअर प्लस पीटी स्क्वेअर, कारण मी आरटी काय केलेला आहे माझा पीटी ने रिप्लेस केलेला आहे, प्लस 4 टाइम क्यूटी स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय येईल बघा, आता इथं पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर. ओके, हे आपण आता कसं लिहू शकतो बघा, पीटी पीटी इज 2 पीटी. म्हणजेच काय होणार आहे बघा, 2 इंटू 2 टाइम्स पीटी स्क्वेअर प्लस इथं काय लिहू शकतो आपण 2 इंटू किंवा काय होणार आहे बघा 2 टाइम क्यूटी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकतो. 2 टाइम क्यूटी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येईल, 2 स्क्वेअर इज 4 क्यूटी स्क्वेअर इज क्यूटी स्क्वेअर. ओके, आता काय होईल बघा, आपल्याला इथं 2 टाइम्स हे काय होणार आहे 2 इंटू 2 इज 4. म्हणजे हे काय होईल 4 पीटी स्क्वेअर प्लस इथे सुद्धा मी हे तसंच ठेवते 4 क्यूटी स्क्वेअर. आता आपण रिप्लेसमेंट करूया. काय होईल 4 पीटी स्क्वेअर कसं लिहू शकते मी, 2 टाइम पीटी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 टाइम क्यूटी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय होईल 2 स्क्वेअर इज 4 पीटी स्क्वेअर इज पीटी स्क्वेअर, 2 स्क्वेअर इज 4 क्यूटी स्क्वेअर इज क्यूटी स्क्वेअर. बट 2 टाइम पीटी म्हणजेच काय येणार आहे बघा, 2 टाइम पीटी म्हणजे पीटी प्लस पीटी. 2 टाइम पीटी म्हणजेच आपला होल आरएस येणार आहे, कारण पीटी इज इक्वल्स टू आरटी आहे. म्हणजेच काय होईल 2 टाइम पीटी इज नथिंग बट पी आर, म्हणजेच पी आर स्क्वेअर अँड 2 टाइम क्यूटी इज नथिंग बट क्यू एस स्क्वेअर. आणि हेच दोन आपले डायगोनल आहेत. म्हणजेच काय आपण प्रूव्ह केलेलं आहे, देअरफॉर
PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर प्लस PES स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. काय केलेलं आहे बघा, आपण आपल्याला सांगितलेलं आहे एक रोम्बस दिलेला आहे आणि त्याच्या डायगोनलच्या स्क्वेअरची सम ही त्याच्या ऑल साइडच्या स्क्वेअरच्या सम इतकी असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला एक कंडिशन माहित आहे की डायगोनल जे आहेत रोम्बसचे ते एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन करतात, म्हणजे PT ही त्याची मीडियन असणार आहे. इथं मी दोन ट्रायंगल कन्सिडर केले आणि अपोलोनियस थेरम यूज केलेला आहे. अपोलोनियस थेरम यूज करून दोन इक्वेशनची ऍडिशन केली. दोन इक्वेशनची ऍडिशन केल्यानंतर इथं काय केलेलं आहे, मी PT RT हा PT ने रिप्लेस केलेला आहे. जर तसं रिप्लेस केलं तर हे काय होईल, 4 टाइम PT स्क्वेअर होईल, 4 टाइम QT स्क्वेअर होणार आहे. मग 4 टाइम PT म्हणजेच काय येणार आहे, 2 टाइम PT ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण रिअरेंज करतो. बट 2 टाइम PT इज नथिंग बट PR म्हणजेच काय येणार आहे, PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर येणार आहे. इथं तुमचे ऍप्लिकेशन अपोलोनियस थेरम आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स झालेले आहेत. या ऍप्लिकेशन आणि अपोलोनियस थेरमशी रिलेटेड तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.2 आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. अजून देखील तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.